एमपीएससी गटकमध्ये विविध संवर्ग ऍड झालेले आहे. त्यामध्ये तलाठी भरती सुद्धा आहे, आरटीओ ऑफिसर सुद्धा आहे, बाकीचे सुद्धा संवर्ग येणार आहेत. पुरवठा निरीक्षक, नगर परिषद आहे किंवा कृषी सेवक आहे किंवा बाकीचे सुद्धा इतर महत्वाचे संवर्ग याच्यामध्ये ऍड झालेले आहे. पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत आणखी सुद्धा पद यामध्ये ऍड होऊ शकतात. तर एकंदरीत बंपर भरती आहे. तर यामध्ये आता गटक पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, तर असाच एक प्रश्न विचारलेला आहे. घातक सब टर्शियन मलेरिया रिकाम जागा होतो. याआधी आयोगाने प्रश्न काय विचारलेले आहेत मलेरियाबद्दल, की मलेरिया कशामुळे होतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती होतं तो प्लाझ्मोडियममुळे होतो. आता प्लाझ्मोडियम म्हणजे काय हे सुद्धा विचारण्यात आलं होतं. तर तो एक प्रोटोझोआ आहे. प्रोटोझोआ याच्यामुळे कुठला रोग होतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिवताप, मलेरिया. त्याच्यामध्ये काय असते, हिमाझाईन नावाचं कंटेंट असते, हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. आता यापुढे आयोगाने काय प्रश्न विचारलेला आहे, की घातक सबटर्शियन मलेरिया रिकाम जागा होतो, म्हणजे घातक मलेरिया आहे त्याबद्दल विचारलेलं आहे. त्यामध्ये 4 प्रजाती सांगितलेल्या आहेत प्लाझ्मोडियमच्या. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, आता ही प्रजाती सुद्धा जास्त प्रमाणात आढळते. प्लाझ्मोडियम फॅक्सिफेरम ही प्रजाती अत्यंत घातक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्लाझ्मोडियम फॅक्सिफेरम आहे. आणखी बाकीच्या सुद्धा प्रजाती आहे प्लाझ्मोडियम ओव्हल, प्लाझ्मोडियम मलेरियाई. विविध त्याचे प्रकार असल्यामुळे मानवी शरीरामध्ये गेल्यानंतर हा आदिजीव काय करतो, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे तो बदलत राहतो. त्याच्यानंतर ते रक्तामध्ये प्रवेश करेल, यकृतात प्रवेश करेल किंवा आरबीसी वर हल्ला करेल, बरोबर आहे. तर अशा पद्धतीमध्ये त्याचं स्वरूप सुद्धा चेंज होत राहते. यामुळेच मलेरियावर लस तयार करणे सुद्धा शास्त्रज्ञांना कठीण जात होते. तर तुम्ही इथे बघू शकता की प्रश्न कशा पद्धतीने चेंज झालेले आहेत. सुरुवातीला साधे वन लाईनर प्रश्न होते, आता ऍडव्हान्स मध्ये प्रश्न विचारले जात आहे. म्हणून पीवायक्यू आहे त्याच्यावर तुम्हाला पूर्ण होल्ड पाहिजे, त्याचं कंटेंट आहे त्यावर तुम्हाला होल्ड पाहिजे. आणि पीवायक्यूचं आपण पूर्ण कंटेंट आपल्या मॅरेथॉन सिरीज मध्ये घेतलेलं आहे. आपलं ऍप आहे स्पर्धा विश्व, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि सिरीज, टेस्ट सिरीज आणि मॅरेथॉन लेक्चर पण कंबाईन केलेलं आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता बॅच. तर इथे आपण बघतोय बाकीची सुद्धा डिटेल आहे. प्लाझ्मोडियम प्रामुख्याने कोणत्या किंगडम मध्ये मोडते, जसं प्रोटिस्ट आहे किंवा याचा संघ सुद्धा विचारू शकता. एम्पी कॉम्प्लेक्सचा आहे किंवा वाहक व्हेक्टर कोण, केवळ मादी अॅनाफिलस डास आहेत, प्लाझ्मोडियमची वाहक आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपली बॅच सुद्धा आहे आपल्या ऍपमध्ये, ती जॉईन करू शकता. धन्यवाद.